31 आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सावंतवाडीत आलेल्या मित्रमैत्रिणी कुडाळच्या दिशेने जात असताना पहाटेच्या सुमारास सावंतवाडीजवळ कोलगाव येथील रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला कार आदळून झालेल्या अपघातात ऐश्वर्या महेश कवठणकर व 21 ही युवती ठार झाली, तर कार चालकासह 3 जण जखमी झाले आहेत. अपघात पहाटेच्या सुमारास घडल्यानंतर लागीच धावाधाव करून चालकासह इतरांना बाहेर काढण्यात आले. ऐश्वर्या ही तिचे मित्र सिद्धार्थ, साहिल, निखिल यांच्यासोबत मोटारीतून नववर्ष स्वागतासाठी सावंतवाडीत आली होती. रात्री 11च्या दरम्यान ते शहरात आले. इथे नववर्ष स्वागतासाठी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम त्यांनी पाहिले. यानंतर तलावाकाठी गप्पा मारून पहाटे 4:30च्या सुमारास माघारी परतले. कोलगाव इथे 5च्या सुमारास एका हार्डवेअर शोरूमच्या समोर रस्त्यालगत असलेल्या आंब्याच्या झाडाला त्यांच्या मोटारीची धडक बसली. यात ऐश्वर्या हिच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्यामुळे ती जागीच ठार झाली. यावेळी सिद्धार्थ व अन्य 2 जखमी झाले. यावेळी सिद्धार्थ हा गाडी चालवत होता. वाहनावरील नियंत्रण सुटून हा प्रकार घडला. जखमी सिद्धार्थ याने आपले मामा राजू वाळके यांना फोन करून अपघाताची माहिती दिली. त्यानंतर वाळके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी धाव घेतली. मोटारीत अडकलेल्या 3घांना पत्रा तोडून बाहेर काढले. साहिल तंडोलकर याला खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. वाळके यांनी ऐश्वर्याचे वडील महेश कवठणकर यांना अपघाताची माहिती दिली. ऐश्वर्या हिची काकी, काका आणि चुलत भाऊ यांनी घटनास्थळी धाव घेतली. जमलेल्या नातेवाईकांनी पोलिसांच्या मदतीने ऐश्वर्या हिला रुग्णवाहिकेतून येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवले, मात्र तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी कुडाळ व कोलगाव परिसरातील नागरिकांनी रुग्णालयात गर्दी केली होती. मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या अपघाताची फिर्याद वडील महेश कवठणकर यांनी सावंतवाडी पोलिसात दिली. त्यानुसार दोघांच्या दुखापतीस व मुलगी ऐश्वर्याच्या मृत्यूस व मोटारीच्या नुकसानीस कारणीभूत असलेला चालक सिद्धार्थ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहे. ऐश्वर्या हिचे 12वी पर्यंत शिक्षण झाले होते. तिच्या मागे आई, वडील, भाऊ, काका, काकी असा परिवार आहे.